पुण्यात वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत। प्रशांत येळवंडे यांनी शशांक हगवणे विरोधात फसवणुकीची तक्रार केली होती। जेसीबी व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला होता। 25 लाख रुपयांमध्ये जेसीबीचा सौदा ठरला। आपण शशांक हगवणे याला सुरुवातीला 5 लाख रुपये दिले, त्यानंतर दर महिन्याला जेसीबीचा हप्ता भरण्यासाठी 50,000 रुपये देत होतो, असं येळवंडे यांनी म्हटलं आहे। मात्र शशांक याने बँकेचा हप्ता थकवल्यामुळे हा जेसीबी बँकेने जप्त केला व तो नंतर शशांक याने सोडवल्याची माहिती समोर आली होती। आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। ज्यांनी हा जेसीबी जप्त केला ते कोणी बँकेचे अधिकारी नसून तोतया होते, असं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। आपण बँकेचे अधिकारी असल्याचं भासवत या तिघांनी जबरदस्तीने प्रशांत येळवंडे यांच्या ताब्यातील जेसीबी मशीन जप्त केलं होतं। या तिघांना महाळुंगे MIDC पोलिसांनी अटक केली आहे। आज पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। योगेश राजेंद्र रासकर, गणेश रमेश पोतले, वैभव मोहन पिंगळे अशी या प्रकरणातील तोतया बँक अधिकाऱ्यांची नावं आहेत। या तिघांनी बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी चालकाकडून जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतली आणि हा जेसीबी आरोपी शशांक हगवणे याच्या ताब्यात दिला। त्यामुळे पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे।